नमस्कार आणि फिटिंग जॉब्समध्ये काम करताना पाळल्या जाणाऱ्या खबरदारींचा सराव आणि त्यांना समजून घेण्याबद्दल हा सत्र आहे। चला सत्राची सुरुवात करूया। आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। फिटिंग जॉब्स समजून घेणे आणि त्यांचा सराव करणे। फिटिंग जॉब्समध्ये पाळली जाणारी खबरदारी जाणून घेणे। फिटिंग जॉब्समध्ये काम करताना पाळल्या जाणाऱ्या खबरदारींची नोंद करणे। या अभ्यासासाठी आवश्यक साधने पुढीलप्रमाणे आहेत: बेंच वाईज, फाइल्स, हॅकसॉ ब्लेड विथ फ्रेम, चिझल, बॉल पिन हॅमर, एनविल, फ्लॅटर टूल, स्लेज हॅमर, टोंग्स, ग्राइंडिंग मशीन, बेल्ट ड्राइव ऑफ अ लेथ, वायर ब्रश, पुली विथ बेल्ट अरेंजमेंट ऑन अ ड्रिलिंग मशीन, पेडेस्टल ग्राइंडिंग मशीन। चला तर फिटिंगबद्दल जाणून घेऊया। फिटिंग आवश्यक फिट सुरक्षित करण्यासाठी डायमेन्शन्स किंवा शेप आवश्यक साईज किंवा फॉर्ममध्ये आणल्यानंतर भागांच्या असेंब्लीशी संबंधित आहे। फिटिंगसाठी आवश्यक ऑपरेशन्स सहसा वर्क बेंचवर केले जातात। फिटिंग शॉपमध्ये केले जाणारे विविध ऑपरेशन्स म्हणजे मार्किंग, चिपिंग, सॉइंग, फायलिंग, स्क्रॅपिंग, ड्रिलिंग, थ्रेड कटिंग इत्यादी। चला तर फिटिंग जॉबचा सराव करण्यासाठी कोणते आसने आणि कार्यपद्धती पाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया। बेंच वाईजची उंची युजरच्या कंबरेच्या उंचीच्या जवळपास असल्याची बेंच वाईजमध्ये वाईजच्या वरच्या भागापासून कमीत कमी 5 ते 10 mm प्रक्षेपणा प्रोजेक्शनसह जॉबला धरा। स्थायी स्थिती: डावा पाय समोर आणि उजवा पाय मागे, उजवा आणि डावा पायामध्ये सुमारे 1 फूट अंतर असावे। गाइडिंग: फाईल हँडलवर उजवा हात आणि फाईलच्या फेसच्या वर डावा हात ठेवा। फाईल हाताळणे: पुल किंवा ड्रॉ स्ट्रोक दरम्यान कधीही दबाव लागू करू नका। ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी फाईलचा फेस खडूने घासून फाईलला पिनिंग म्हणजेच डेब्रिससह फाईल टीथची क्लॉगिंग प्रतिबंधित करा। फाईलवर खूप जोराने दाबल्याने देखील पिनिंग होते। कार्ड ब्रश वापरून फाईल्स नियमितपणे साफ केल्या पाहिजेत। फाईल्स संग्रहित केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचे फेसेस एकमेकांवर घासू शकणार नाहीत। फायलिंग वर्कसाठी योग्य फाईल्स निवडा। फिटिंग जॉबमध्ये पाळल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल जाणून घेऊया। फाईल्सला लाकडी किंवा प्लॅस्टिक हँडल बसवा। जॉबला वाईसमध्ये मजबूतीने पकडा। हँडलशिवाय फाईल वापरू नका। फाईलचे हँडल घट्ट बसवले आहे का ते तपासा। वर्कबेंचवर साधने किंवा इतर कोणत्याही सामग्रीचे साठवणे टाळा। चला आता फिटिंग जॉबमध्ये काम करताना पाळल्या जाणाऱ्या खबरदारींना नोंदवूया। खबरदारी क्रमांक 1: शॉप फ्लोअर तसेच वर्कबेंचला दररोज घाण, तेल आणि भंगारच्या साचण्यापासून मुक्त ठेवा। खबरदारी क्रमांक 2: कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी मशीनचा प्रत्येक हलणारा घटक गार्डने संरक्षित असल्याची खात्री करा। खबरदारी क्रमांक 3:
फाईल किंवा हॅकसॉ फ्रेम कधीही हँडलशिवाय वापरू नका. खबरदारी क्रमांक 4. चिझेल किंवा इतर कोणत्याही साधनाला तीक्ष्ण करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलच्या साइड फेसला कधीही वापरू नका. खबरदारी क्रमांक 5. फॉर्जिंग इत्यादी सारख्या गरम जॉब्स हाताळताना नेहमी हीट रेझिस्टंट लेदर ग्लोव्ज वापरले जात असल्याची खात्री करा. खबरदारी क्रमांक 6. कधीही ब्लंट चिझेल किंवा मशरूम हेड चिझेलने चिप करू नका. खबरदारी क्रमांक 7. वर्कपीसवर पकड घट्ट करण्यासाठी बेंच वाईज किंवा मशीन वाईजच्या हँडलवर प्रहार करू नका. खबरदारी क्रमांक 8. मशीन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर नेहमी मेटल चिप्स, ऑइल इत्यादीपासून मुक्त ठेवा. खबरदारी क्रमांक 9. चालू स्थितीत असताना मशीनचा स्पिंडल वेग बदलण्याचा प्रयत्न करू नका. खबरदारी क्रमांक 10. मेटलवर चिपिंग करताना नेहमी चिपिंग स्क्रीन असल्याची खात्री करा. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. फिटिंग जॉब्स समजून घेणे आणि त्यांचा सराव करणे. फिटिंग जॉब्समध्ये पाळली जाणारी खबरदारी जाणून घेणे. फिटिंग जॉबमध्ये काम करताना पाळल्या जाणाऱ्या खबरदारींची नोंद करणे. तर हे सर्व फिटिंग जॉब्समध्ये काम करताना पाळल्या जाणाऱ्या खबरदारींचा सराव आणि त्यांना समजून घेण्याबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.